जून आणि जुलैमध्ये झालेला जो महापूर आहे, या महापुरामध्ये ज्या पद्धतीनं जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आता परिस्थिती बघितली तर खूप हालाकीची आणि वाईट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। हा महापूर हा 17 दिवस पाणी शेतामध्ये राहिल्यामुळं निसर्गाप्रमाणेच मानवनिर्मित हा महापूर आहे म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही। कर्नाटक शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं पाण्याचा फ्लो जो आलमट्टीतून कमी केल्यामुळं या ठिकाणी जवळजवळ 17 दिवस तुंब हा पाण्याचा हा इकडच्या आमच्या महाराष्ट्राच्या काही भागामध्ये या ठिकाणी राहिला आणि त्या शेतकऱ्यांचं 100% पीक हे त्या ठिकाणी कुजलं गेलेलं आहे, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। आमची मागणी राज्य शासनाकडे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं करतो की निश्चितपणानं ज्या पद्धतीनं 2019 साली जो GR देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी काढला आणि त्या GR प्रमाणे मदत देण्याची भूमिका ही जे त्यावेळच्या शासनाने घेतली, तो GRची अंमलबजावणी ह्या महापुरामध्ये सुद्धा करण्यात यावी। कारण ज्या पद्धतीनं 2021 साली सुद्धा महापूर आला, त्या 21 सालच्या महापुरामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये तिथं शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्याचं काम त्या महाविकास आघाडी सरकारनं त्या ठिकाणी केलं होतं। ज्या पद्धतीने गुंठ्याला, नुकसानग्रस्त गुंठ्याला ऊसासाठी 950 रुपये 2019 साली होते, ते महाविकास आघाडी सरकारनं फक्त 145 रुपये देऊन ही क्रूर थट्टा त्यावेळी पूरग्रस्त शेतकऱ्यांची त्या ठिकाणी करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलं होतं। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की 2019च्या GRची अंमलबजावणी करून निश्चितपणानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्याची भूमिका ही राज्य शासनानं घ्यावी, अशा पद्धतीची विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या महायुती सरकारला या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष नात्याने या ठिकाणी व्यक्त करतो।